वारी भोगी वाळगी मनगटी तुझ्या म्हाताऱ्याला कळायला कोकणाची अंधीरार साडी वडे माई आता वाढ बाई वाढ माय वाढ भक्तीची भीक वाढ आणि बाई तुला आणि मावशी तुला 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 बुरगुंडा हो तुला मावशी तुला बुरगुंडा हो तुला अनुभवी तुला अन्नाने तुला आणि मावशी तुला गुंडा हो दिली तुला आणि मावशी तुला गुंडा आणि नाने तुला आणि भैया तुला अनादशी धनवाई झाले स्वानंद कुंकुमास घेऊन सौभाग्याचे कुंकू भारी राहिले सद्भाग्य बोराट घरी दे सौभाग्याचं प्रतीक काही सांगितलंय कुंकू परत कधी कुंकू राहिला नाही आता आली टिकली आता आली टिकली तसा नवरा टिकला नाहीतर हुकला कुणाला पूर्वीच्या महिला एक रुपया एवढं कुंकू कफा लावतो त्या मावशी आणि त्या कुंकवाचं महत्व पण काही साधन होतं बघा जेव्हा अरण्यामध्ये सीतामाता भांगामध्ये शेंदूर भरत होत्या आणि कफात कुंकू लावत होत्या तेव्हा हनुमंतराय उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकवाचं या शेंदुराचं महत्व काय तेव्हा लाडकी सीतामातेनं हनुमंतरायला सांगितलं महिलेच्या भांगात जेवढं शेंदूर जास्त महिलेच्या कपाळाला जेवढं कुंकू मोठं तेवढं आपल्या धन्याचं आपल्या कारभाराचं आयुष्य मोठं एवढं ऐकून हनुमंतरायाने अख्ख्या अंगावरती शेंदूर ओतून घेतलं आणि लाले लाल झाले पण आता ते शेंदूर राहिलं नाही आता आल्या ह्या टिकलीवाल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुहासनी केल्या का टिकली लाव बाथरूमच्या भिंतीला का टिकली की लाव बाथरूमच्या भिंतीला मावशी महिलांच्या कपाला टिकल्या कमी झाल्या हो पण त्या बाथरूमच्या भिंतीला टिकल्या जात झाल्या म्हणून माझे नाथ बाबा सांगतात अनादशी धनवलाई झाले स्वानंद कुरुकुलास घेऊन आले सौभाग्याची कुंकू भारी लागले सद्भाग्य बोराट हाती धरले वाढ माय वाढ भक्तीची भीक वाढ आणि बाई तुला चिसमवाली आजी तुला 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 बुरगुंडा हो तुला तुला आणि भैया तुला गुरुगुंडा झाला विठ्ठल पंताला विठ्ठल पंताची रुक्मिणी मातेला ज्ञानदेव उद्रासी आला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार बघा वयाच्या 16 वर्षी माझे ज्ञानोबरायांनी
ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, पण आमच्या जातीला काय त्यातल्या 4 ओव्या पाठ नाहीत मावशी. आमच्या जातीला पाठ आहे दिल्ली जर की तिकडं पेट की तिकडं रेवे दिला देह भजन गोमटा. देवाने सुंदर देह दिला कशासाठी? भजन करण्यासाठी. पण इंजेशिवा जन्मलेली जात आणि जर शिगायचं दूध पिणारी अवलादी देव नाही म्हणणारी. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. हे महिला वर्ग बघा, बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध नसतं. हे मावशी, बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध नसतं. पण बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतं त्यावेळेस आईच्या हृदयाला दूध येतं. कुठून येतं? डॉक्टर इंजेक्शनानं भरतो, काय गाटा पिऊन साठवती. अरे तिथं दुधाची उत्पत्ती करणारा कोणतरी असतो, त्याला भगवान परमेश्वर असं म्हटलं जातं. पण आमच्या जातीला 16 वरीस लागलं. आमची जात बॉम्बालती 16 वरीस. मावशी 16 वर्ष धोक्याचं कसं? अरे 16 वर्षी माझे ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला. अरे 16 वर्षी माझ्या शिवछत्रपतींनी स्वराज्याचं तोरण बांधलं. मावशी 16 वर्ष धोक्याचं कसं? मावशी संस्कार करावे तर या लहान लहान लेकरांच्या करावे. महाराज तुळशीची पवित्र माळ घालावी तर या लहान जीवाला घालावी. आता ह्या जाळक्या मशनींची काय काम आहे? प्रत्येक कार्यक्रमात ह्या सगळ्या जळक्याच मशनी फोडायच्या. अरे तरुण वर्ग पाहिजे, तरणा परमार्थ पाहिजे मावशी. हो बघा, तरणा परमार्थ पाहिजे. असो, मामांच्या तळावर 3 वाक्य ऐका. मामांच्या तळावरती 3 वाक्य ऐका. राम जन्मला, झाडाला पालवी फुटली. कृष्ण जन्मला, नदीला पूर आला. दुर्योधन जन्मला, रक्ताचा पाऊस पडला. 3 वाक्य ऐका. राम जन्मला, झाडाला पालवी फुटली. कृष्ण जन्मला, नदीला पूर आला. आणि दुर्योधन जन्मला, रक्ताचा पाऊस पडला. माऊली तुम्ही आम्ही जन्म घेतला, पावसाळ्यातला पाऊस गेला आणि वारीला लोंढा लागला. आता कधी पण पाऊस पडायला लागलाय मावशी, लागलाय की नाही पडायला? असो, आज मामांच्या तळावरती आत्ताच 2 महिन्यापूर्वी माझ्या बजरंग बलीचा जन्म झाला. सर्वांनी हात वर करा. माझ्या बजरंग बलीचं भजन करायचंय. माग पैलवान पोर हात वर करा. आणि हिथं केलं नाही ती तर सकाळ वाकड झाल्याशिवाय राहणार नाही ती. हात वर करा. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक बोला बोला जय जय Thank you.